नमस्कार, मी कॅप्टन स्मिता गायकवाड। या व्हिडिओचा विषय आहे माओवादी फ्रंट संघटनांमधलं आणि माओवादी साहित्यातलं आनंद तेलतुंबडेचं योगदान। 14 एप्रिल 2020 रोजी एल्गार परिषद प्रकरणातील 2 आरोपी आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा हे दोघेही पोलिसांसमोर शरण आले आणि त्यांना अटक करण्यात आली। प्रत्यक्षात 16 मार्च 2020 ला सर्वोच्च न्यायालयाने ह्या दोघांचेही अटकपूर्व जामीन नाकारले होते आणि त्यांना 3 आठवड्यामध्ये शरण येण्यासाठी सांगितलं होतं। त्यानंतर जेव्हा 3 आठवडे संपत आले तेव्हा या दोघांनीही कोरोना महामारीचं निमित्त सांगून त्यामुळे त्यांची अटक पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती सुप्रीम कोर्टाला केली। सुप्रीम कोर्टाने ती विनंती फेटाळली आणि त्यांना 1 आठवड्यात शरण येण्यास सांगितलं। त्यानंतर या दोघांनी 14 एप्रिल ही तारीख निवडली शरण येण्यासाठी आणि त्यानुसार त्यांनी निवडलेल्या तारखेनुसार पोलिसांनी त्या दोघांनाही 14 एप्रिल 2020 रोजी अटक केली। आता आपण पाहूयात माओवादी फ्रंट संघटना रिव्होल्यूशनरी डेमोक्रेटिक फ्रंट मधलं आनंद तेलतुंबडे याचे योगदान। रिव्होल्यूशनरी डेमोक्रेटिक फ्रंट ही 2005 मध्ये अस्तित्वात आली। दिल्ली येथे त्याची घोषणा करण्यात आली। 2 वेगवेगळ्या संघटना एकत्र आल्या आणि त्यानंतर आरडीएफची तिथे घोषणा करण्यात आली होती। या आरडीएफचं पहिलं अखिल भारतीय अधिवेशन भरवण्यात आलं होतं 2012 मध्ये 22 आणि 23 एप्रिल रोजी हैदराबाद येथे। त्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे बुद्धिवादी लोक उपस्थित होते। त्यामधली काही नावं म्हणजे जी एल्गार परिषदेशी संबंधित आहेत ती नावं म्हणजे वरवराराव, आनंद तेलतुंबडे आणि शोमा सेन इत्यादी अनेक बुद्धिवादी मंडळी तिथे उपस्थित होती। याच अधिवेशनामध्ये आरडीएफचा सेक्रेटरी रिपोर्ट सादर करण्यात आला। आरडीएफच्या सेक्रेटरी रिपोर्टमध्ये आरडीएफ स्वतःबद्दल काय म्हणते ते आपण पाहूयात। त्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की आरडीएफ संसदीय मार्ग नाकारते आणि लोकांच्या संघर्षातून नवीन लोकशाही आणण्यासाठी काम करते। पोस्टमन या चॅनलसाठी आपण माओवाद्यांना नक्की काय पाहिजे आणि त्यांचं उद्दिष्ट काय आहे यावरती एक व्हिडिओ केला होता। जर का त्या व्हिडिओमधले माओवाद्यांची उद्दिष्ट जर का आपण आठवली आणि आरडीएफची उद्दिष्ट जी आहेत त्यामध्ये बिलकुल काहीच फरक नाही। थोडक्यात माओवाद्यांची उद्दिष्ट पुढे घेऊन जाण्याचं काम आरडीएफ करत आहे हे त्यातून लक्षात येतं। माओवाद्यांचं उद्दिष्ट जे थोडक्यात सांगायचं झालं तर संसदीय लोकशाही किंवा संविधानावर आधारित सिस्टीम जी आहे ती उलथून टाकणं आणि त्याच्या जागी एकाधिकारशाही असलेली माओच्या स्वप्नातली सिस्टीम आणणं आणि त्याला ते नवीन लोकशाही असं म्हणतात। आरडीएफच्या त्या रिपोर्टचं सादरीकरण या अधिवेशनामध्ये करण्यात आलं। त्यानंतर वेगवेगळ्या बुद्धिवादी लोकांनी त्यांचे विचार या आरडीएफच्या अधिवेशनामध्ये मांडले। या आरडीएफच्या अधिवेशनाचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये प्रत्येक बुद्धिवाद्याने कोणकोणते विचार मांडले त्याचा उल्लेख आढळतो। त्यामध्ये आनंद तेलतुंबडे काय म्हणतो ते आपण पाहूयात। त्या रिपोर्टनुसार तिथे असं म्हटलेलं आहे की त्या अधिवेशनात आनंदने दलित आणि क्रांतिकारी चळवळीने जाती अंतासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली। आता जेव्हा जेव्हा माओवादी फ्रंट संघटना क्रांतिकारी चळवळ हा शब्द वापरतात तेव्हा त्याचा अर्थ ती माओवादी चळवळ असा असतो। जेव्हा जेव्हा ते नवीन लोकशाही हा शब्द वापरतात त्याचा अर्थ एक्झिस्टिंग जी काही प्रस्थापित संविधानावर आधारित संसदीय लोकशाही आहे ती उलथून टाकून त्याच्या जागी माओच्या स्वप्नातलं एकाधिकारशाही असलेलं राज्य आणणं त्याला ते नवीन लोकशाही म्हणतात। या 2 संकल्पना स्पष्ट असण्याची गरज आहे। त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की त्या अधिवेशनात आनंदनी दलित आणि क्रांतिकारी चळवळीने जातीयंतासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली। त्यांनी सीपीआय, सीपीएम सारख्या संसदीय डाव्या पक्षांवर टीका केली। त्याचप्रमाणे आयडेंटिटी बेस्ड संसदीय दलित संघटनांवर सुद्धा टीका केली आणि दलित आणि इतर शोषितांच्या सहभागाने वर्ग संघर्ष करण्याची गरज असल्याचे सांगितले। तो पुढे म्हणाला
की डॉक्टर आंबेडकरांचा सुद्धा वर्गावर आधारित राजकारणावर विश्वास होता आणि म्हणून दलित मिलिटन्सी हा शब्द त्याच्यात वापरलेला आहे. दलित मिलिटन्सीचे आणि क्रांतिकारी रिसर्जन्स ह्यांचे म्हणजे क्रांतिकारी लढा आणि दलित मिलिटन्सी ह्यांचे माओच्या नेतृत्वाखाली पुनरुत्थान करण्याची गरज आहे. आता इथे प्रश्न हा पडतो की कोणताही आंबेडकरवादी व्यक्ती ज्याचा संसदीय लोकशाहीवर विश्वास आहे, संविधानावर विश्वास आहे, अशा व्यक्तीला माओच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारचे उद्योग करण्याची गरज का वाटते? त्यानंतर पुढे आपण पाहूयात दुसऱ्या एका फ्रंट संघटनेबद्दल जिचं नाव आहे रिव्होल्युशनरी रायटर्स असोसिएशन. आंध्रमधली ही संघटना जी विरासम म्हणून सुद्धा ओळखली जाते, आंध्रमध्ये सुरू झालेली आणि तिच्यावरती अनेकदा माओवादी फ्रंट संघटना म्हणून बंदी सुद्धा घालण्यात आली होती. वरवरा राव हा या संघटनेचा चेहरा म्हणून ओळखला जातो. या संघटनेचे वेगवेगळे कार्यक्रम जेव्हा होतात त्यावेळेला आनंद तेलतुंबडे त्या कार्यक्रमांना स्पीकर म्हणून उपस्थित असतो. अशाच एका कार्यक्रमामध्ये 2018 मध्ये विरासमच्या एका अधिवेशनामध्ये आनंद तेलतुंबडे उपस्थित होता. त्याच्यामध्ये तो म्हणतो की नक्षलवादीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या वेगवेगळ्या संघटनांपैकी इतके वर्ष तग धरून राहिलेली एक संघटना म्हणजे रिव्होल्युशनरी रायटर्स असोसिएशन. त्या व्यतिरिक्त 2017 मध्ये याच विरासमनी एक सेमिनार सुद्धा आयोजित केला होता. नक्षलवादीच्या उठावाला 2017 मध्ये 50 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त तो सेमिनार आयोजित करण्यात आला होता. तिथे सुद्धा आनंद तेलतुंबडे स्पीकर म्हणून होता. आता इथे प्रश्न हा उपस्थित होतो की रिव्होल्युशनरी रायटर्स असोसिएशन ज्याच्याशी वरवरा राव संबंधित आहे, हा वरवरा राव पीपल्स वॉर ग्रुप या माओवादी संघटनेबद्दल अगदी स्पष्टपणे मीडियासमोर बोलतो. रेडिफवरती त्याचा एक इंटरव्ह्यू उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये तो स्पष्टपणे सांगतो की संसदीय लोकशाही त्याला मान्य नाही. सो अशा रिव्होल्युशनरी रायटर्स असोसिएशनच्या कार्यक्रमांमध्ये आनंद तेलतुंबडे काय करत असतो हा सुद्धा प्रश्न इथे उपस्थित होतो. त्या व्यतिरिक्त आता आपण पाहूयात की माओवादी साहित्यामधलं आनंद तेलतुंबडेचं योगदान. एक पुस्तक आहे आनंद तेलतुंबडे आणि शोमा सेन या दोघांनी संपादित केलेलं. त्या पुस्तकाचं नाव आहे स्क्रिप्टिंग द चेंज. तुम्हाला माहित असेल शोमा सेन ही एल्गार परिषद प्रकरणातली एक आरोपी आहे आणि सध्या ती जेलमध्ये आहे. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिश या विषयाची ती प्राध्यापिका होती आणि त्याची HOD सुद्धा होती. सो स्क्रिप्टिंग द चेंज हे पुस्तक कशाबद्दल आहे तर ते पुस्तक आहे अनुराधा गांधी या माओवादी नेतृत्व होतं तिचं, म्हणजे सेंट्रल कमिटी मेंबर होती ती माओवाद्यांची. इथे आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की CPI माओवादी ही प्रतिबंधित माओवादी संघटना आहे. ती कुठल्याही राजकीय पक्ष नाही येतो, कारण की बरेचदा लोकांना पार्टी हा शब्द ऐकून असं वाटतं की CPI माओवादी हा एक राजकीय पक्ष आहे, तो इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करणारा राजकीय पक्ष नाही, तर ती एक प्रतिबंधित माओवादी संघटना आहे. या अशा CPI माओवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटनेची केंद्रीय समिती सदस्य म्हणजे अनुराधा गांधी. त्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ ऑलरेडी स्टँड पॉइंट या चॅनलवरती उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये अनुराधा गांधीचा माओवादी बनण्यापासूनचा जो काही प्रवास आहे तो डिटेलमध्ये सांगितलेला आहे. सो या अनुराधा गांधीचं जे काही लिखाण आहे ते लिखाण कंपाईल करून, ते संकलित करून संपादित करण्याचं काम आनंद तेलतुंबडे आणि शोमा सेन या दोघांनी केलं. बरं, हे पुस्तक कोणी प्रकाशित केलं तर अनुराधा गांधी मेमोरियल कमिटीच्या वतीनं ते पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आता हे अनुराधा गांधी मेमोरियल कमिटी काय आहे तर RDFचा एक उपक्रम म्हणजे अनुराधा गांधी मेमोरियल कमिटी. GN साईबाबा ज्याला गडचिरोली कोर्टाने माओवादी म्हणून जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे आणि सध्या तो सुद्धा जेलमध्ये आहे, त्या GN साईबाबाच्या कम्प्युटरमधून जे वेगवेगळे रिपोर्ट्स मिळाले, ज्या रिपोर्टबद्दल आपण ऑलरेडी मगाशी बोललो, त्या सेक्रेटरी रिपोर्टमध्ये असा उल्लेख आढळतो की RDFचा एक इनिशिएटिव्ह, त्यांचा एक उपक्रम म्हणजे अनुराधा गांधी मेमोरियल कमिटी.
ह्याच अनुराधा गांधी मेमोरियल कमिटीचा एक सदस्य म्हणजे रोना विल्सन, ज्याला 6 जून 2018 रोजी दिल्ली येथून एल्गार परिषद केसमध्ये अटक करण्यात आली होती. अनुराधा गांधी मेमोरियल कमिटी हे पुस्तक प्रकाशित करते. अनुराधा गांधी ही माओवाद्यांच्या केंद्रीय समितीची सदस्य आहे आणि तिचे विचार संकलित आणि संपादित करण्याची इच्छा या दोघांना होते. हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं 2011 मध्ये नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा. अनुराधा गांधीचा मृत्यू झाला 2008 मध्ये. अनुराधा गांधीबद्दल थोडं जरी गुगलवरती शोधलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ती माओवाद्यांसाठी काम करत होती हे स्पष्ट होतं. आणि फक्त माओवाद्यांसाठी किंवा माओवादी विचार पसरवत होती इतकंच नाही, तर तिने हातात बंदूक घेऊन पोलिसांच्या विरुद्ध एका एन्काउंटरमध्ये सुद्धा सहभाग घेतलेला आहे. माओवाद्यांसाठी तिने रिक्रुटमेंट केलेली आहे. हजारो निष्पाप आदिवासींना मारणारे माओवादी, अशा माओवाद्यांसाठी सशस्त्र सैन्य उभारण्यासाठी हिने रिक्रुटमेंट केलेली आहे. अनेक आदिवासी तरुण तरुणींची आयुष्य त्यामुळे बर्बाद झालेली आहेत. अशा अनुराधा गांधीचे विचार संकलित आणि संपादित करण्याची गरज आनंद तेलतुंबडेला का वाटते, हा प्रश्न मला त्या पुस्तकाबद्दल जेव्हा मी वाचलं तेव्हा पडला. त्याच पुस्तकामध्ये असाही एक उल्लेख आढळतो की हा आनंद तेलतुंबडे हा CPDRचा म्हणजे कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रेटिक राईट्स या संघटनेचा सेक्रेटरी आहे. आता या CPDRची जर का आपण माहिती घेतली, त्याचा जर का इतिहास पाहिला तर 80च्या दशकामध्ये कोबाड गांधी आणि अनुराधा गांधी यांनी मिळून सुरू केलेली ही संघटना आहे. आता कोबाड गांधी कोण, तर हा सुद्धा एक माओवादी आहे. तो सध्या जेलमध्ये आहे. गेले अनेक वर्षांपासून तो जेलमध्ये आहे. त्याच्या विरोधात ऑलमोस्ट 20 पेक्षा जास्त केसेस आहेत. अनुराधा गांधी आणि कोबाड गांधी यांनी सुरू केलेली ही संघटना आणि या CPDRनी एक सत्यशोधन केलं होतं 80च्या दशकामध्ये. पेद्दी शंकर नावाचा पहिला माओवादी जेव्हा महाराष्ट्रात एका एन्काउंटरमध्ये मारला गेला होता, त्यावेळेला महाराष्ट्रातून काही जण गेले होते CPDRच्या माध्यमातून सत्यशोधन करण्यासाठी. त्यामध्ये शोमा सेन होती, कोबाड गांधी होता आणि अजूनही काही लोक होते. आणि आंध्रमधून म्हणजे त्यावेळेसच्या आंध्रमधून वरवरा रावनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. आणि या सगळ्यांनी मिळून CPDRच्या माध्यमातून त्या पेद्दी शंकरच्या एन्काउंटर बद्दलचं एक सत्यशोधन केलं होतं. त्याचा जो रिपोर्ट आहे तो गुगलवरती अवेलेबल आहे. जर का आपण तो रिपोर्ट पाहिला तर त्यामध्ये सुद्धा अत्यंत एकतर्फी आणि पोलिसांना केवळ ब्लेम करणारं अशा प्रकारचं ते सत्यशोधन होतं. अनुराधा गांधीच्या स्मृतीप्रित्यर्थ एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं JNU मधून. त्या पुस्तकामध्ये वरवरा रावचा एक लेख आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की CPDRच्या माध्यमातून हे जे काही सत्यशोधन झालं त्यानंतर त्यामुळे आंध्र आणि महाराष्ट्राच्या टीम एकत्र आल्या आणि त्याच्यापुढे ज्या काही घटना घडल्या त्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकामध्ये माओवाद्यांचा जो काही प्रचार आणि प्रसार आहे तो होऊ शकला. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये माओवाद घुसण्यामध्ये कारणीभूत ठरलेली अशी ही संघटना CPDR आणि त्याचा सेक्रेटरी आनंद तेलतुंबडे. आता आपण पाहूयात अजून एका पुस्तकाबद्दल ज्याचं नाव आहे रिमेंबरिंग श्रीधर. आता हा श्रीधर कोण, तर श्रीधर श्रीनिवासन हा माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा एक सदस्य होता. 2015 मध्ये त्याचा मृत्यू झाला हार्ट अटॅकने. 2007 मध्ये त्याला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याबरोबर वर्नन गोन्साल्विसला सुद्धा अटक केली होती. या दोघांनाही अटक करून त्यांच्यावरचे माओवादी असल्याचे गुन्हे सिद्ध झाले. दोघांनी शिक्षा सुद्धा भोगली आणि त्यानंतर हा श्रीधर श्रीनिवासन बाहेर पडला आणि पुन्हा माओवाद्यांसाठी काम करू लागला. वर्नन गोन्साल्विस हा सध्या एल्गार परिषद केसमध्ये एक आरोपी आहे आणि 2007च्या केसमध्ये माओवाद्यांसाठी तो काम करत होता हे सिद्ध झालेलं आहे. श्रीधर श्रीनिवासन 2015 मध्ये जेव्हा हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं ज्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी श्रीधरबद्दल लिहिलेलं होतं. त्यामध्ये आनंद तेलतुंबडेचा सुद्धा एक लेख आढळतो. त्या लेखामध्ये आनंद असं म्हणतो की प्रत्येक काळातले आपले भगतसिंग असतात आणि श्रीधर सारखे माओवादी हे आपल्या काळातले भगतसिंग आहेत. ते मरू शकत नाहीत. श्रीधर जिवंत राहील.
त्या लाखोंच्या हृदयात जे तो जी लढाई लढतोय तीच लढाई लढतायत. आता श्रीधर कोणती लढाई लढत होता, तर तो माओवाद्यांची लढाई लढत होता. एक माओवादी म्हणून तो लढाई लढत होता. जेव्हा 2007 मध्ये श्रीधर आणि वर्नन गोन्साल्विस या दोघांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर यांना उगाचच फसवलं जातंय आणि उगाचच एका कटामध्ये फसवलं जातंय अशा प्रकारचा गाजावाजा अनेक बुद्धिवादी लोकांनी केला होता. त्यानंतर जेव्हा कोर्टाने त्यांच्यावरचे गुन्हे सिद्ध झाले आणि निर्णय दिला तसा की हे माओवाद्यांसाठी काम करत होते, त्यानंतर सुद्धा तो निर्णय कसा चुकीचा आहे असं म्हणणारे सुद्धा काही लोक होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2015 मध्ये जेव्हा श्रीधर श्रीनिवासनचा मृत्यू झाला, त्यानंतर CPI माओवादी या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेनं एक प्रेस नोट काढली आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की श्रीधर श्रीनिवासन हा या माओवादी पार्टीसाठी 35 वर्ष काम करत होता. ही माओवाद्यांची काम करण्याची पद्धती आहे. जेव्हा त्यांच्यातले बुद्धिवादी अटक होतात तेव्हा पोलीस आणि सरकार कसं चुकीचं आहे असा गाजावाजा हे सुरू करतात. अगदी न्यायव्यवस्थेवरती सुद्धा हे संशय घेतात, न्यायव्यवस्थेला सुद्धा हे सोडत नाहीत. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्या माओवाद्यांचा मृत्यू होतो, जेव्हा हे बुद्धिवादी जे माओवादी संघटनेसाठी काम करत असतात, जेव्हा त्यांचा मृत्यू होतो, त्याच्यानंतर मात्र CPI माओवादी सारख्या संघटना ते कसे उत्कृष्ट माओवादी होते, कसे क्रांतिकारी होते, ते क्रांतिकारी हा शब्द सुद्धा वापरतात, हे अगदी छाती ठोकपणे सांगतात. ही यांची काम करण्याची पद्धती आहे. सो श्रीधरच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. आता त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ जे पुस्तक होतं त्याच्यामध्ये आनंदनी काय म्हटलंय ते आपण ऑलरेडी पाहिलं. आता CPI माओवादींनी श्रीधरसाठी जे पत्रक काढलं होतं त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं ते आपण पाहूयात. त्याच्यामध्ये CPI माओवादींनी म्हटलं होतं की 1978 आणि 1979 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असताना नौजवान भारत सभेच्या माध्यमातून तरुणांना मोबिलाइज केलं श्रीधर श्रीनिवासननी रिव्होल्युशनरी पॉलिटिक्ससाठी. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की माओवादी स्वतःला क्रांतिकारी म्हणवून घेतात आणि त्यांचं जे काही राजकारण ते करतात किंवा जे काही त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, मास मोबिलायझेशन आहे, त्याला ते रिव्होल्युशनरी पॉलिटिक्स म्हणतात. पुढे ते म्हणतात की 80च्या दशकात सुरुवातीला संप आयोजित केले होते श्रीधर श्रीनिवासननी या नौजवान भारत सभेच्याच माध्यमातून. आणि त्यामध्ये त्या संपांमध्ये अनेक मिलिटंट ॲक्शन्स ज्या काही ऑर्गनाईज केल्या गेल्या त्या ऑर्गनाईज करणारा श्रीधर श्रीनिवासन होता. सो असा हा श्रीधर श्रीनिवासन जो नौजवान भारत सभेमध्ये काम करत होता. आनंद तेलतुंबडे यांनी ज्या पुस्तकामध्ये जो लेख लिहिलाय त्याच्यामध्ये आनंद तेलतुंबडे असा उल्लेख करतो की ह्याच नौजवान भारत सभेमध्ये आनंद तेलतुंबडेंनी श्रीधर श्रीनिवासन बरोबर सुद्धा काम केलेलं आहे. आता आपण पुढे पाहूयात. आनंद तेलतुंबडे हिंसेबद्दल काय म्हणतो. एक रिव्होल्युशनरी व्हायलन्स वर्सेस डेमोक्रेसी नावाचं पुस्तक आहे. आतापर्यंत रिव्होल्युशनरी या शब्दाचा अर्थ काय लावायचा हे तुम्हाला लक्षात आलं असेल. सो माओवादी जी काही हिंसा करतात त्याला रिव्होल्युशनरी व्हायलन्स असं म्हटलं जातं. सो त्या पुस्तकामध्ये आनंद तेलतुंबडेचा एक लेख आहे. त्या लेखामध्ये आनंद तेलतुंबडे काय लिहितो ते आपण पाहूयात. तो असं म्हणतो की जर एखाद्या क्रांतिकार्याने म्हणजेच माओवाद्याने कोणाला मारून टाकायचे ठरवले तर तो स्वतःचं आयुष्य सुद्धा धोक्यात घालवत असतो. त्यामुळे अशी माओवादी हिंसा ही अधिक नैतिक असते, अनैतिक नाही. माओवादी हिंसा ही लोकशाहीतल्या सरकारच्या हिंसेपेक्षा श्रेष्ठ असते असंही तो म्हणतो. म्हणजे आनंदच्या लिखाणानुसार माओवाद्यांनी पोलीस किंवा निष्पाप आदिवासींना मारणं हे अधिक नैतिक असतं, परंतु CRPF किंवा पोलीस यांनी माओवाद्यांना मारणं मात्र नैतिक नसतं. कारण त्याच्या दृष्टीनं माओवाद्यांची हिंसा ही पोलिसांच्या हिंसेपेक्षा अधिक नैतिक असते, अधिक श्रेष्ठ असते. अजून एका लेखामध्ये रॅडिकल आंबेडकर नावाचं विद्रोहीचा एक अंक आहे. त्या लेखामध्ये आनंद तेलतुंबडे म्हणतो की हिंसा ही शोषणकर्त्यांनी निर्माण केलेली अपरिहार्यता असते आणि माओचे हिंसा ही क्रांतीमधली आया असते हे वाक्य हीच अपरिहार्यता दाखवते. अशा प्रकारे
आनंद तेलतुंबडेचे हे विचार आहेत हिंसेबद्दलचे. एल्गार परिषदेचा तपास जेव्हा सुरू झाला तेव्हा त्याची व्याप्ती ही केवळ एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा दंगल इतकीच होती. परंतु नंतर जसजसे पुरावे समोर येत गेले तसतसा तो तपास अधिक व्यापक होत गेला. त्याच्यामध्ये CPI माओवादी या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेसाठी काम करणारे भारतातले लोक, भारतातले बुद्धिवादी, त्यांच्या काम करण्याची पद्धती, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना, त्यांचे भारतामध्ये एकमेकांशी असलेले लागेबांधे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांचे असलेले लागेबांधे, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये वाढत गेल्या, पुढे येत गेल्या. एल्गार परिषदेत जे आरोपी सध्या जेलमध्ये आहेत त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होतील की नाही ते काळ ठरवेल. ते माओवादी आहेत की नाही ते न्यायालय ठरवेल. परंतु आता मी तुमच्यासमोर ज्या फॅक्ट्स मांडल्यात त्यामध्ये जे काही प्रश्न उपस्थित होतात की माओवादी फ्रंट संघटनेसाठी वारंवार आवर्जून विचार मांडणाऱ्या किंवा माओवाद्यांचं साहित्य संपादित संकलित करणारा किंवा माओवाद्यांची तुलना भगतसिंगांशी करणारा आणि माओवादी हिंसा ही पोलिसांच्या एन्काउंटरपेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे सांगणारा आनंद तेलतुंबडे या सगळ्या गोष्टी कशासाठी करत आहे याची उत्तरं आनंद तेलतुंबडेचे समर्थक